हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आहे लास्ट डे आमच्या टूरचा. कसे दिवस गेले समजलंच नाही, कारण एवढं अमेझिंग ग्रुप आहे आणि त्यांच्याबरोबर खूप धमाल मस्ती आम्ही केलेली आहे. एक नवीन सेट ऑफ मेमरीज क्रिएट केलेल्या आहेत. आता मी चालली आहे ब्रेकफास्टला. सो स्किन एकदम भयानक पद्धतीने टॅन झालेली आहे, फक्त नोज हे वाला सेक्शन. सो ॲज ॲक्च्युली आमचं आहे सिटी टूर आणि 12 वाजता आमचं चेकआउट असणार आहे. रात्री 8 वाजता आम्ही निघणार आहोत फॉर आवर जी दाबलं मी एअरपोर्टसाठी. सो म्हणून थोडंसं सकाळचा टाईम लिजर ठेवलेला आहे, जेणेकरून आमची फ्लाईट रात्रीची आहे. सो पुन्हा रात्रभर ट्रॅव्हल होणार आहे. म्हणून सकाळी जरा एकदम आरामात उठायला सांगितलं आहे आणि मग आरामात तुम्ही नाश्ता करा. अँड त्यानंतर 12 वाजता आम्ही निघणार आहोत. सो लेट्स सी आज नाश्त्यामध्ये काय आहे. सो नाश्ता हा युजली जिथे आम्ही स्टे करतो तिकडचा असतो, त्यामुळे तिथे मोर ऑफ नॉनव्हेजच असतं. बट येस, व्हेजिटेरियनसाठी सुद्धा काही ऑप्शन्स आहेत. पण इथे सकाळ सकाळ पद्धत आहे की भात भाजी ते सगळं काही खायचं आहे. एग थायलंडचे फूड्स एवढे अप्रतिम आहेत ना, अमेझिंग टेस्ट करतात. सो फायनली इट्स अवर लास्ट डे, म्हणजे माझा ह्याचा नाही. सध्या आम्ही खाली चाललो आहोत लॉबीमध्ये आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत सिटी टूरला. आम्ही मिडलमधूनच जाणार आहे. मी लंच करून निघणार आहे, कारण माझी फ्लाईट आहे परत 6 वाजता. 6 वाजता अभिची फ्लाईट आहे बँकॉकसाठी. जो दुसरं ग्रुप आहे ते बँकॉकला ऑलरेडी पोहोचले. आता ते गेलेत सफारी वर्ल्डला. सो ते सफारी वगैरे होईपर्यंत मी पोहोचेल तिकडे. त्यांना गाडी दिली, गाडी दिली. एक गाईड आहे त्यांच्या बरोबर. ऍक्च्युली प्लॅनिंग अशी केली की सफारी माझं काल झालेलं आणि इथून यांना सोडून अर्ध्यातून जाणं पॉसिबल नव्हतं, म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही सफारी करून या, मग मी सफारी झाल्यानंतर भेटणार. येस, आता आपण डायरेक्ट इंडियामध्ये भेटूया. सी यू इन इंडिया. चलो. आणि एक तुम्हाला एक अजून तुम्हाला गुड न्यूज सांगायची मला. की गुड न्यूज अशी आहे की आम्ही अजून ट्रिपवरून रिटर्नच नाही गेलोय आणि 2-3 ब्लॉग पडलेत, फोटोज केलेत आणि लोकांनी एवढे एन्क्वायरी केलेत की नेक्स्ट ट्रिप कुठे आहे, नेक्स्ट ट्रिप कुठे आहे. आणि ऑलमोस्ट 8 लोकांची बुकिंग आज किंवा उद्यामध्ये होईल सुद्धा. त्यांनी पासपोर्ट वगैरे पाठवले. एप्रिलमध्ये 1st किंवा 2nd वीकमध्ये आपली परत थायलंड टूर येते आणि अमाऊंट आम्ही अजून रिव्हील नाही करणार, आयटनरी रिव्हील नाही करणार. अजून 1-2 गोष्टी आम्ही ऍड करणार आहोत ज्या की आम्हाला वाटलं इकडे आल्यानंतर कराव्या. सो स्टे ट्यून आणि जाताच या नंबरवर इकडे दिलाय त्याच्यावर मेसेज करा आणि तुमची पण ट्रिप बुक करा, मजा करा. येस, थोडंसं मेसेजला वेळ पण लागू शकतो, कारण आता हा इकडे असणार आहे ना थायलंडला. आणि तो नंबर कॉल प्लीज नका करू, कारण तो नंबर चालू नाही. पण तुम्ही व्हॉट्सअप करा, तो व्हॉट्सअपवर तुम्हाला बघा आमचा बघा सर्वात नॉटीएस्ट. आणि यांनी बघा कारनामे काल केलेले. गोंडू नाहीये ना, नॉटीएस्ट मुलगा आहे आमच्या ग्रुप मधला. फार गोड आहे, फार गोड आहे. हा, उघड बापू, उघड बाबा. एसी आहे का काय? गुड मॉर्निंग. यू पीपल जस्ट मिस द मसाज yesterday. You don't need massage. काय म्हणते? झोप लागली का शुभांगी? लय भारी आले आमच्या शुंडू.
सो हे बघा, आज आहे आपला शेवटचा दिवस. आता तुम्ही आम्हाला जेन्युइन रिव्ह्यू द्या, कसं वाटलं तुम्हाला आमच्याबरोबर. काय आमच्याबरोबर तुमची फर्स्ट ट्रिप होती. शुभांगी आम्हाला आधीपासून ओळखते, पण तुमच्यासाठी आम्ही नवीन होतो. सो कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल ट्रिप? आज तर खूप भरून आलंय बघा. गोविंद मला रडवशील. म्हणजे हा माणूस भरून आलाय बोलला म्हणजे आमच्यासाठी सक्सेसफुल आहे आम्ही, कारण की अख्ख्या ट्रिप मध्ये हा नसता तर मजा आली नसती. पण ट्रस्ट मी गोविंद, यू आर सच अ जेम ऑफ अ पर्सन. म्हणजे तुझ्यामुळे या ट्रिपला 4 चांद लागले. ट्रस्ट ट्रिपला तू असायला असं मला आम्हाला खरंच असं वाटतं की तू प्रत्येक ट्रिपला असायला पाहिजे, कारण तू आम्हाला खूप हसवलंयस, खूप म्हणजे खूप हसवलंयस. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. शुभांगी थँक्यू सो मच, तू त्याला इन्सिस्ट केलं. आणि ट्रस्ट मी, म्हणजे ट्रिपला जायला फक्त 5 दिवस बाकी होते, 4 ते 5च दिवस बाकी होते, तेव्हा हे येऊन आम्हाला भेटले आणि यांनी ऑन द स्पॉट ट्रिप बुक केली. सो हे शुभांगीचा विश्वास होता आमच्यावरती. पण तुम्हाला कसं वाटलं? माझी भेटण्याची जिद्द जास्त होती त्याच्यामुळे. मी रिंग नाही घातली. मी आणि शुभांगीने ना सेम रिंग घेतले. सो मी घालते, आपण ट्विनिंग करूया मग. आता चला सांगा ना, कसं वाटलं तुम्हाला? जेवण कसं होतं? फिरलो? छान आहे, इकडले लोक छान आहेत, आपल्या सोबतचे पण सगळी लोक छान आहेत, 100 बढकर. आमचं अरेंजमेंट वगैरे तुम्हाला कसं वाटलं? जेवण वगैरे आमचं मेन इंटेन्शन तेच होतं की पहिले मेंबर आहोत त्याचा एक मोठा आनंद आहे आम्हाला. तुम्ही आम्हाला विसरणार नाहीत याचा पण खूप मोठा आनंद. हे बघ, तुझं ना, मी गोविंदला तर विसरणारच नाही. आणि आम्ही येणार आहोत लवकरच, आपलं गेट टुगेदर करूया आपण मध्ये कुठेतरी भेटू. नक्की नक्की. जर समजा तुम्हाला शक्य नाही झालं तिकडं तर आम्ही मध्ये, तुम्ही मध्ये. बट थँक्यू सो मच फॉर चुझिंग अस. आणि आम्हाला खरंच खूप खूप मजा आली तुमच्याबरोबर. तुमचं बाळ फार गोंडस आहे, जो आता ओरडतोय तिकडे. बट खरंच मजा आली. खूप मजा आली. आणि मेन इंटेन्शन तेच होतं की बाहेरगावी आल्यावर थोडंसं फूड इश्यू होतो. आता हे दोघं ना प्युअर व्हेजिटेरियन आहेत, तरी हिला थोडंसं डिफिकल्ट गेलं, कारण ब्रेकफास्टला इकडचं युरोपियन स्टाईल फूड असतं. बट स्टील तिने ट्राय केलं थोडंसं झेलक होण्याचं. बट थँक्यू सो मच. ऑप्शन भरपूर होते ना मेनू मध्ये, त्याच्यामुळे हे नाही तर ते नाही तर ते आपण कुठलं ना कुठलं खाऊ शकतो. बरोबर. इतकं पण असं काही अडचण नाही लोकांसाठी. तर खरंच सांगत इतकं तुम्ही काय घाबरू नका. पण गोविंदने खूप ट्राय केले, ब्रेड बटर ट्राय केलाय, नवीन मेनू ट्राय केले. चलो तिकडे जाऊन पण ट्राय करतील असं. मदर डॉटर ट्विनिंग आलेले आहेत. मी पण आहे, फक्त कलर चेंज आहे. नियर बाय भाऊंनी पण खूप प्रामाणिक प्रयत्न केले. एक मिनिट बघा बाबा, फुल फॅमिली ट्विनिंग आहे आज काय बोलायलाच नको. आज तो होगा एक फिल्मी सीन. दादांना स्ट्रेस आला. आणि राहिलेली स्टोरी आम्हाला ऐकायला मिळेल परत आज. अजून राहिलेली स्टोरी दादा, फार मजा आली तुमच्या बरोबर. तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटलं? एक्सपिरियन्स अतिशय सुंदर होता. म्हणजे एक मिडल क्लास फॅमिलीचं स्वप्न असतं इंटरनॅशनल टूर करायचे, आणि ते पण अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि एवढ्या एक्साइटमेंटमध्ये, म्हणजे एक्साइटिंगली असं. आम्हाला खरंच आज छान वाटतं की आम्ही एक इंटरनॅशनल टूर अजून आम्हाला विश्वास होत नाही. आणि स्पेशली तुमच्या दोघांबरोबर ती अजून मजा आली. अरे वा, थँक्यू सो मच. थँक्यू. आमचं फक्त एवढंच होतं की आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला फिरवू. जसं की आपण काल संध्याकाळी फिरलो, मजा आली. म्हणजे खूप सारे आपण मेमरीज क्रिएट केलेत ह्या पूर्ण टूरवर. आणि आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत की आमच्या फर्स्ट ट्रिपचे मेंबर्स तुम्ही होतात. थँक्यू सो मच फॉर चुझिंग अस. आम्हाला खरंच म्हणजे आम्ही काय सांगू, शब्द नाही येत आता माझ्याकडे. पण तुमचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स लाईक फूड रिलेटेड अँड स्टे रिलेटेड, ते कसं होतं, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? फूड आणि जे राहायचं होतं ते मोर दॅन एक्सपेक्टेशन्स, म्हणजे सगळे एक्सपेक्टेशन आमचे कम्प्लीट केले. ओ थँक्यू सो मच. आणि जी तुम्ही हॉटेल चूज केली होती आणि जे लोकेशन्स बेसिकली होते हां अतिशय सुंदर होते. आणि सर्वात म्हणजे आम्हाला कुठल्याही गोष्टीची, म्हणजे तुम्ही आयटनरीमध्ये ज्या गोष्टी दिल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त पण आम्हाला भरपूर ज्या गोष्टीचं आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. मी तेच होतं ना, आता काल आपण ते मस्त खाल्लं बनाना नटेला. माझं असं होतं की अरे मी खाल्लं तर तुम्हाला पण, आता तुम्ही कधी याल आय डोंट नो.
असं ते होतं की एक्सपिरियन्स हा असायलाच पाहिजे, कारण प्रत्येक महिन्या टू महिना इथे काही ना काहीतरी चेंजेस होत असतात. पण आता जे आहे ते मस्त काही सगळं छान असं एन्जॉय करा. आणि आज फॉर अ चेंज दादाच असतं बोलते, ताई कमी बोलते. बोलते मी मध्ये बोलते नाही म्हणून मला बोलायचंच आहे. चालेल, झालं दादा आता ताईचं टर्न. थँक्यू सो मच. खरंच तुमच्याबरोबर खूप मजा आली. तुम्हाला आतापर्यंत मी स्क्रीनवर बघत होते, पण त्याहीपेक्षा तुम्ही दोघं खूप छान आहात. थँक्यू. तुमचं खरंच स्वभाव खूप चांगला आहे आणि असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा तुम्हाला भेटलो. आणि तुम्ही इतका मला फॅमिलियर करून घेतलं की ऑकवर्डनेस हा शब्दच कुठेतरी गायब झाला होता. आणि बाकी ट्रिपच्या बद्दल बोलायचं तर ट्रिप अमेझिंग होती. आयटिनरी व्यतिरिक्त त्याने सांगितलं तसं तुम्ही आम्हाला बरंच काही काही फिरवलं. आणि अभि आणि रचना या दोघांमुळे तर आम्हाला इतकी मजा आली आहे. आम्ही मिस करतोय फाल्गुनीला, सनी, ज्ञानाला, पण तरी सुद्धा ठीक आहे. नेक्स्ट वीक मध्ये ते असं आम्ही लेट्स बघूया कसं काय आता ते सगळं टर्न अप होत आहे. आणि आपली तुमच्या या नवीन जर्नीच्या सुरुवातीला आम्ही तुमच्या बरोबर आहोत याचा आम्हाला खूप आणि फॉर एव्हर तुम्ही आमच्या मेमरीज मध्ये असणार आहात. नेहमीच तुमची आम्ही आठवण काढणार आहोत. तुमचं ही नवीन जर्नी तुमची आमच्यापासून तुम्ही सुरुवात केली हे तुम्हाला काहीतरी आणि आम्हाला पण लक्षात. आणि आमची ही इंटरनॅशनल फर्स्ट ट्रिप असल्यामुळे ती आम्हाला अशी मेमोरेबल करायची होती. आणि आता ती मेमोरेबल झाली आहे, कारण कधी आम्हाला आठवण आली तर आम्ही तुमच्या ब्लॉग थ्रू ती बघू आणि परत ते रिकलेक्ट करू त्या मेमरीज. नाही, म्हणूनच जेव्हा स्टार्टिंगला मी तुम्हाला भेटली तेव्हा तुम्हाला विचारलं की तुम्हाला व्लॉगमध्ये घेतलं तर चालेल का, कारण सगळेच कम्फर्टेबल असतात असं नाहीये. आणि एक व्लॉगच्या पाठीमागे तेच इंटेन्शन होतं की ते जे मेमरीज आहे, जे माझे मेमरीज एवढे 4 वर्षाचे माझे जे स्वतःचे, ते तुमचे सुद्धा कुठे ना कुठेतरी असे ते स्टोअर होतील आणि तुम्ही सुद्धा बघू शकतात. आणि आनंद आहे. दिशा, कसं वाटलं तुला? खूप मजा आली, खूप हसलो. ऍक्च्युली तिच्या एजचं कोणी नसलं तरी पण तिला असं कंटाळा आला किंवा काही असं काहीच झालं नाही. एन्जॉय केली खूप ट्रिप. आपल्याकडे एक मस्त माणूस होता ना, गोविंद शेठ. त्याला तेच सांगितलं की आम्ही तुझी एवढी मस्ती म्हणजे केली, तुझा एवढं आम्ही त्रास दिला, बट स्टील तू खूप स्पोर्टिंगली घेतलं आणि तुझ्यामुळे ट्रिपला एकदम 4 चांदच लागले. पण थँक्यू सो मच फॉर युअर काइंड वर्ड्स. आहे अजून आपली आणि तुम्हाला बेस्ट ऑफ फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू. आहे आपले अजून टूर बाकी आहे. पण आज तिघही सुंदर दिसत आहेत, फोटो तर बनताय. आणि आम्ही असं विचार केला, असं डिस्कशन झालं आमचं की हा जो ग्रुप आहे आम्ही इंडियामध्ये पण एक ट्रिप करणार आहोत लवकरच. यांच्या सुट्टीवर सगळं आहे, बाकी नाही, पण ऑफकोर्स बाकीचे लोक सुद्धा जॉईन होऊ शकतात ह्या मॅडनेसचं. म्हणजे ब्लॉग मध्ये कदाचित एवढं दिसून नसेल आलं, पण बिहाइंड द सीन मी शरीरसताना खूप त्रास दिले. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी हसत करू ना असं करून. पण मजा आली. तुम्हाला वाईट नाही वाटलं ना? मी तुमचं नुसतं पोक करत होती. आणि ऍडव्हान्स मध्ये तुला हॅपी बर्थडे. फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप कसं वाटलं तुम्हाला? आमच्या बरोबर येऊन कसं वाटलं? चांगलं वाटलं, बघायला एकदम छान झाली. म्हणजे विचार नव्हता केला एवढा. हे आमचं लाचकुट कपल आहे. आणि काका कॅमेरा समोर नाही बोलत, कॅमेराच्या मागे मला मगाशी सांगत होते की हॉटेलचे रूम खूप छान होतं, अजून काय जेवण खूप छान होतं. गाडी भरपूर आवडली आम्हाला. गाडी सगळ्यांनाच आवडली गाडी. आणि आम्ही काय केलं, आम्ही जरी 10-11 लोक असेल तरी पण आम्ही 10 सीटर गाडी न घेता 2 गाड्या घेतल्या. का तर सगळ्यांना निवांत कम्फर्टेबल बसता येईल आणि गिचमिड नाही होणार असं. म्हणजे त्या मोठ्या 2 गाड्या घेतल्या. छोटी गाडी पण घेता येत होती, पण म्हटलं सगळ्यांना स्पेशियस पाहिजे म्हणून सगळ्यांना 2 गाड्या. पण मजा आली ना? खूप मजा आली, छान वाटले. थँक्यू. रिव्ह्यू झालेत, पण आमच्या ग्रुप मधलं एक यंगेस्ट कपल आहे, त्यांचा पण रिव्ह्यू घेऊ. कुठे गेला यंगेस्ट कपल? ओ माय गॉड, यंगेस्ट कपल पण आज सगळे ट्विनिंग. म्हणजे हे दोघं पण आहे ट्विनिंग, तुम्ही पण ट्विनिंग, हे दोघं पण ट्विनिंग. की चालेल, छान दिसतात. छान. तुमची पहिली ट्रिप अशी वाटली म्हणजे छान, सगळी अरेंजमेंट वगैरे काहीच प्रॉब्लेम आला नाही आम्हाला. एकदम छान व्यवस्था आहे. आमची व्यवस्थित काळजी घेतली गेली.
सगळे म्हणजे आमचे काही दिवस. पण आपण सगळे वेगवेगळ्या जागेवरनं आलेलो आणि आज आपण एक फॅमिली म्हणून इकडनं जातो, त्याचा जास्त आनंद आहे ना. खूप साऱ्या नवीन लोकांना आपण भेटलो, नाही तर सगळे कोपऱ्या कोपऱ्यात राहत आहेत. क्लोज आले सगळे व्यवस्थित आहे. हा 5-6 दिवस पण मजा आली आम्हाला सुद्धा, तुमच्याबरोबर खूप मजा आली. आणि येणार आहे मी मासे खायला. छान वाटलं, तुम्हाला सगळ्यांना भेटून छान वाटलं. आणि थँक्यू सो मच की आमची जी फर्स्ट ट्रिप तुमच्यामुळे एक मेमोरेबल झाली आणि ती पण सक्सेसफुल झाली आहे. कारण तुम्ही सगळे खूप 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 प्रेमळ आहात. तुम्ही म्हणजे आम्ही जरी कुठे चुकलं असेल तरी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलंय. गोविंदची एट थँक्यू सो मच. दोघांचं खूप हेल्पिंग नेचर आहे. म्हणजे आम्हाला त्याच्या बघितलं हँडिक वगैरे तुम्ही त्याला खूप सपोर्ट केला. येताना तो हँडिक मुलगा होता तो. हो खूप छान पाहिजे ते आतून माणूस की पाहिजे. पण आम्हाला पण खूप धमाल आली. म्हणजे काय सगळे एवढे अंडरस्टँडिंग होते पहिल्या ट्रिप मध्ये. आम्हाला तर पहिले असं जेव्हा सगळे भेटायच्या आधी आम्ही दोघं डिस्कस करत होतो की कसं काय होणार आहे, की सगळ्या लोकांना एवढे सांभाळायचे, वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या एजचे सुद्धा आहेत, तर सगळ्यांचे विचार मॅच होतील की नाही किंवा काय. पण नंतर आम्हाला वाटलं की सगळे एवढे अंडरस्टँडिंग आहेत की आम्हाला काहीच करायची गरज नाही. सगळ्यांनी समजून घेतलं काय गोष्ट करायची, सगळे येस 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 करत सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडलं. थँक्यू सो मच. आमचे नियम तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल. आम्ही असं नाही, मी तर रोज बोलते ब्लॉग मध्ये किती प्रेमळ लोक आहेत, आम्ही किती मजा करतो, आम्हाला खूप मजा येते. पण खरंच खूप छान वाटलं. मी तेच म्हणते ना, तुमच्या लोकांमुळे आमची ही जी फर्स्ट ट्रिप आहे ती सक्सेसफुल झाली आहे. थँक्यू सो मच. म्हणजे तेच म्हणले की तुम्हाला जरी कुठे काही अटकलं असेल पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे. दादांची स्माईल मी खरंच लक्षात ठेवणार आहे. दिशा एकदम शांत, एकदम असं पीसफुल, तिच्याकडे बघितल्यावर एकदम मस्त वाटतंय. ताई नेहमी असं एकदम पॉझिटिव्ह. आणि ह्या दोघांबद्दल तर मी काय सांगू, शुभांगीमध्ये तर मला एक छोटी बहीणच भेटली आहे. म्हणजे एवढी प्रेमळ आणि एवढी गोंडस आहे. आणि हे आमचे भाऊराया मस्तीखोर. आणि काका काकी, दोन्ही काका काकींमध्ये म्हणजे असं वाटलं की आमचे आई वडील आमच्या बरोबर आहेत. आणि थँक्यू सो मच. असेच तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर असू द्या पूर्ण पण बाकीच्या ट्रिपवर. आणि ह्याने तर आम्हाला अजिबात आमच्या मुलांची आठवण करून दिली नाहीये. फार गोंडस आहे फार. अगो बाई सगळं काढायला घेतलंय. माझ्या याच्यामध्ये ज्ञाना आणि सावी आणि नायसा तिघांची सगळं झालेलं आहे ना. म्हणजे तुला मारून झालंय, खेळून झालंय, मला पळवून झालंय, सगळं झालंय. गणपती बाप्पा तू म्हणते ना गाडी आल्यानंतर घ्या नारळ आणि चला आता गणपती बाप्पा मोरया. Good evening, right? Okay, it's same for all. Sawadika. Sawadika. Ka is mean for the lady, and I mean polite word and also answer something like that, right? So then ka for the lady, Sawadika for a man. Sawadika for lady and Sawadikra for man. Okay, right. So we go to the city tour, right? Okay. सो फर्स्ट सिटी टूरमध्ये आमचा जो फर्स्ट लोकेशन आहे तो आहे करॉन व्ह्यू पॉईंट. आणि ही जे आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत होती हिचं नाव आहे लीता. सो आता वाजले आहेत इंडियाचे 11:30, पण इथे वाजलेत 1. आणि आता आम्ही आलो गोवन बिस्ट्रो फुकेत, जिथे इंडियन फूड सुद्धा आहे. कारण आम्ही इंडियन फूडसाठीच ऑप्ट केलेलं आहे, सो दॅट आमच्याबरोबर जेवढे पण लोक आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही होणार. ती एकदम पंक्च्युअल आहे, धावते. चला 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 चलो.
सो आता आम्ही आलो कॅश्यू फॅक्टरी. बेसिकली आमचा आज लीजर डे होता, पण आम्ही असं विचार केला की हा डे वेस्ट नको जायला, म्हणून मग आम्ही काही साईट सीइंग्स ठेवलेले आहेत आणि मुद्दामून जी फ्लाईट आहे ती लेट ठेवलेली आहे. येस ओके. Cashew nut tree, the real tree over there. Yeah, cashew nut tree. Cashew nut tree. Yeah, cashew nut tree. Yeah. चलो. बेसिकली हे आहे कॅश्यू फॅक्टरी. You know, one times a year we get Hawat, you know. So during January until March, then so they produce cashew apple and nut. 1 tree apple grow in 5 years. सो आता आम्ही पोचलो ओल्ड टाउन. चला आमचे कॅप्टन चाललेत, भेटू लवकरच. नाही म्हणजे तुम्ही या, नो प्रॉब्लेम. काय करणार ऑप्शन काय सो आता आम्ही आलो ओल्ड टाउनमध्ये आणि इथे ॲक्च्युली शॉपिंग छान आहे आणि इवन इट लुक्स गुड. इकडचे जे बिल्डिंग्स आहेत ते मस्त आहेत. चायनीज, एका साईडला चायनीज फील आणि एका साईडला वेस्टर्न. छान आहे पण थोडं कॉस्टली सुद्धा आहे. शेवटचे थोडे तास आणि मस्त आता सगळे फूड मसाज घेते. शेवटचा टप्पा ट्रिपचा. आमचे बॅग्स चेक इन झालेले आहेत आणि आम्ही पॅक फूड घेतलंय, ज्यात व्हेज आहे, चपाती, सलाड आणि चिकन. खाल का? हो बोलते. सो आता आमचं सगळं झालं आहे, सिक्युरिटी चेक इन झालं, इमिग्रेशन झालेलं आहे आणि फायनली आम्ही बोर्ड करणार आहोत. आमची 12:05ची फ्लाईट आहे. ॲक्च्युली आजचा दिवस जसं मगाशी मी सांगितलं लीजर असतो, कारण लास्ट डेला आपलं ट्रॅव्हलच असतं. बट आम्ही असं विचार केलं की जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या काही गोष्टी असतील तर ते आपण दाखवू शकतो. ओल्ड फुकेट जे आहे ते अमेझिंग आहे. आम्हाला जास्त तिथे टाईम नाही मिळालं, बट इंस्टाग्रामेबल आहे. खूप छान त्याने सजवले, खूप छान काय म्हणतात जागा आहे. तुम्ही छान असे फोटोज काढू शकता, छान शॉपिंग करू शकतात. अमेझिंग होतं ते, बट जास्त टाईम नाही मिळालं. इट्स ओके. आणि जसं आम्ही सांगितलं की आमचे सगळे मील्स इन्क्लूड आहेत ह्यात, म्हणून आम्ही एक पण मील सोडलं नाही आहे. आम्ही जेव्हा जेव्हा ट्रॅव्हल केलं तेव्हा तेव्हा आम्ही पॅक्ड मील घेतलेलं आहे. सो डिनरमध्ये पण आता फुल फ्लेज डिनर होतं. रोटी, दॅन राईस, डाल, व्हेजमध्ये 2 प्रकारच्या भाज्या, पनीरची आणि आलू मटर, आणि चिकन नॉनव्हेजमध्ये, त्यानंतर सॅलाड आणि इवन स्वीट डिश होती. आणि मस्त आता आम्ही जेवलो आहोत. आता आम्हाला माहिती आहे आम्ही मस्त झोपणार आहोत. 4.5 तासाची फ्लाईट आहे, 3ला लँड होते मुंबईमध्ये. सो येस, ओव्हरऑल अमेझिंग ट्रिप झाली आहे विथ अमेझिंग पीपल. तुम्ही त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स त्यांचा ऐकलंच आहे आणि छान वाटलं त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून. आणि ह्याचा जास्त आनंद आहे की सक्सेसफुल झाली ट्रिप. सो लेट्स सी, आता लवकरात लवकर एप्रिलमध्ये सुद्धा थायलंड ट्रिप जाणार आहे. त्याचं आयटनरी तुमच्यावर नक्कीच लवकरात लवकर आम्ही शेअर करूच. आणि जर जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. सो चला मग लेट्स गो बॅक टू होम. नायसाची खूप 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 आठवण येते. आज आमच्या दिशाचा बर्थडे आहे. थायलंडमध्ये तू सेलिब्रेट करतीये, अजून इंडियामध्ये 12 वाजलेले नाही आहेत. सो आता आपण इंडियामध्ये जाऊन पण सेलिब्रेट करतो. यासाठी एक छोटासा सरप्राईज आहे. सो आता फायनली आम्ही पोचलोत मुंबई एअरपोर्ट. कशी झाली ट्रिप? दादा तर होच चांगलं स्माइल करून बोलतात.
मला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्या बरोबर. मस्त झाली ट्रिप. लवकरच भेटू आपण सगळे. आणि आज एका सुंदर मुलीचा बर्थडे आहे. मला काही जास्त करता नाही आलं, बट स्टील एक छोटासा केक मी तुझ्यासाठी शोधलाय. कधीपासून शोधलाय तो. मिली मला वाटलं तुम्ही एकत्र बसाल मग आपण तेव्हाच कापू, पण मी बोली ठीक आहे चला एक आता इकडे कापू. तुला नाही दीदीला. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि तूच एन्जॉय कर. मस्त पार्टी कर हा. आणि आम्हाला पण मिस कर सगळ्यांना. आमच्या वाटणीचा पण केक तू खा. चलो भेटूया लवकरच सगळे.